की मी आता एक 3 स्ट्रोक वाजवणार आहे, तुम्हाला सगळ्यांना एक गाणं ऐकू येईल. सगळ्यांना गाणं ऐकवलं? ओळखलं का गाणं? हां, आपण सगळे म्हणूया. 1 2 3 4. या वाद्याचा वापर संगीत उपचारासाठी करतो मी. अनेक हॉस्पिटल्समध्ये जातो, अनेक विशेष मुलांसाठी. ह्याचा आवाजाने आपल्याला इतकं शांत वाटतं. आणि आपल्याला माहिती आहे की हा आवाज जो आहे हा एखाद्या देवळाच्या घंटीसारखा आहे. आणि कुठलीही घंटी वाजली की आपलं विचारचक्र तेवढ्या वेळासाठी थांबतं. आणि विचारचक्र थांबलं की आपल्याला झालेले आजार बरे होण्याची शक्यता वाढते. कारण आपण विचारांनीच आजाराला पकडून ठेवतो. कारण आपलं मानवी शरीर जे आहे ते 110 दिवसात 115 दिवसात पूर्ण नवीन होत असतं. आपल्या जिभेचे स्नायू, जिभेचे जे हे आहेत पेशी, त्या तर दर 15 मिनिटाला नवीन होत असतात. तर आपल्याला मग रोग राहायलाच नाही पाहिजे. की हे जर नवीन आले तर रोग कसा राहतो, तो रोग आपण पकडून ठेवतो विचारांनी. तर ह्या स्ट्रोक्सने आपले विचार थांबतात. आणि जितक्या वेळ विचार थांबले तितक्या वेळ आपली तब्येत बरी व्हायला सुरुवात होते. मी अजून एक गाण्याची फक्त ओळ वाजवणार आहे. त्यासाठी मला हा सारेगमपधनीचा इथे आहे माझं. सारेगमपधनी सा सानी ध प म ग रे सा सानी ध. आता नी जो आहे तो मला कोमल हवा आहे. तर मी थोडंसं पाणी टाकतो आणि आपल्याला नी कोमल करून घेऊ.